हमारी संस्कृती हमारी जबाबदारी असं हिंदीमध्ये लिहिले का मराठीमध्ये शब्द हसमुख गहलोत साहेबांना आठवले नाही का? कारण तुम्ही मीरा भाईंदर शहरातून निवडून येता. आमची भाषा हीच मराठी आहे आणि तुम्हाला मराठीमधून सगळा तुमचा व्यवहार करायचा आहे. इथे आमची संस्कृती आमची जबाबदारी असंही तुम्ही लिहू शकला असं. सगळ्यात पहिलं मी ह्या फॉर्मचा निषेध व्यक्त करते की सगळ्यात पहिलं मी त्यांचा जो फॉर्मॅट आहे त्याचा निषेध व्यक्त करते. कारण हसमुख गहलोत साहेब जे आहेत ते दुसऱ्या टर्म मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेत आमच्या मीरा भाईंदर शहरात. आणि हे मीरा भाईंदर शहर महाराष्ट्रात येतं आणि शासनाचा अधिनियम आहे, GR आहे की तुमची शासकीय निमशासकीय सगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला मराठी भाषा ही प्रथम दर्शनी असली पाहिजे. आणि असं असताना तुमचं इको फ्रेंडली गणपतीचा कन्सेप्ट अतिशय उत्तम आहे, मला आवडला, मलाही हवाय इको फ्रेंडली गणपती. मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही तुमची संस्था मीरा भाईंदर महानगरपालिकेला असोसिएट्स करता त्यावेळेला तुमच्या फॉर्म मध्ये खाली जे आहे मी तुम्हाला दाखवेन. हा जो फॉर्म आहे याच्यामध्ये खाली जी लाईन लिहिलेली आहे ती हिंदीमध्ये लिहिले, म्हणजे हमारी संस्कृती हमारी जबाबदारी असं हिंदीमध्ये लिहिले का मराठीमध्ये शब्द हसमुख गहलोत साहेबांना आठवले नाही का? कारण तुम्ही मीरा भाईंदर शहरातून निवडून येता. आमची भाषा हीच मराठी आहे आणि तुम्हाला मराठीमधून सगळा तुमचा व्यवहार करायचा आहे. इथे आमची संस्कृती आमची जबाबदारी असंही तुम्ही लिहू शकला असं. सगळ्यात पहिलं मी ह्या फॉर्मचा निषेध व्यक्त करते की हसमुख गहलोत असेल किंवा महापौर आजही हिंदीचाच प्रयोग करतात. सगळ्या त्यांच्या बाईट्स हिंदीमध्ये आहेत, सगळा पत्रव्यवहार हिंदीमध्ये करतात, सगळ्या महासभेमध्ये हिंदीतून सुरुवात करतात. म्हणजे हिंदी भाषा ही आमच्या उरावरती आणून ठेवता का? आमच्या गोकांडी मारता का हिंदी भाषा? आमच्याकडे मराठी आहे ना 2500 वर्षापूर्वीची. आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मग तुम्हाला जबरदस्ती तुमची हिंदी भाषा आमच्या बोकांडी मारायची, आमच्या डोक्यावरती बसवायची आहे का? हसमुख गहलोत आणि डिंपल मेहता स्वतः गुजराती आहेत. जेव्हा तुम्ही इथून बाय रोड जेव्हा गुजरातला जाता तेव्हा तुम्ही गुजरातची हद्द येते तिथून तुम्ही बघा. एकही पाटी मराठी किंवा हिंदीत लावलेली नाही. सगळ्या पाट्या गुजराती भाषेमध्ये लावल्यात. मग इथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिंदी का लादायची आमच्यावरती? महाराष्ट्र शासनाचा GR हा मराठीत असून देखील वारंवार भाजपकडून हिंदी भाषेचा प्रयोग जो आहे जास्तीत जास्त करण्यात येत आहे. कुठे ना कुठे मराठीला डिवचलं जातंय. तर यावर तुम्ही काय सांगाल? नक्कीच मराठीला डिवचलं जातं आणि आज जो गुढीपाडवा, आज गुढीपाडवा आहे. आज सन्माननीय राजसाहेबांचा आज जाहीर सभा आहे शिवतीर्थावरती आणि त्या शिवतीर्थाच्या सभेतून आज भाजपला योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल. कारण सातत्याने आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये जेव्हापासून भाजपची सत्ता जी मेजॉरिटीमध्ये